पुण्याच्या भोरमधून नसरापूर या ठिकाणातून एक धक्कादायक घटना समोर येते। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना पुण्याच्या भोरमधील नसरापूर या ठिकाणी घडली आहे। तर काय होती घटना? 4 वर्षीय मुलीवर या ठिकाणी अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे। या घटनेने मात्र संपूर्ण परिसर देखील हादरून गेला होता। याच घटनेच्या निषेधार्थ 1 मे रोजी रात्री पुणे आणि सातारा महामार्ग देखील जनतेने नागरिकांनी देखील अडवून धरला होता। त्यानंतर 2 मे रोजी या ठिकाणी नसरापूर हे संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवून त्या घटनेचा निषेध करण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर देखील जर पाहिलं तर पुणे येथील नवले ब्रिज या ठिकाणी देखील चक्काजाम आंदोलन करून त्या घटनेचा निषेध देखील नोंदवण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं पुण्यातील खेड शिवपूर या टोलनाक्यावरती देखील आज आंदोलन छेडण्यात येणार आहे। आंदोलक देखील या ठिकाणी थोड्या वेळात दाखल देखील होणार आहेत। परंतु याच दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी याबाबत देखील पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। याचबाबत पाहिलं आपण स्वतः पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार तसंच इतर देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा देखील या ठिकाणी या बंदोबस्तात देखील सहभाग या ठिकाणी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलक आता आपली काय भूमिका मांडतायत, काय नेमकी मागणी करतायत हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आता या संपूर्ण मागणीकडे संबंधित प्रशासन, संबंधित सरकार हे कसं पाहतंय आणि आंदोलकांना कशा प्रकारचं त्याच्या मागण्या देखील पूर्ण करतात हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, खेड शिवापूर, पुणे।